नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. उच्च न्यायालय भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचे फॉर्म जवळपास आता विद्यार्थ्यांनी भरले. पण तरी देखील काही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे. त्यांना मात्र अर्ज भरताना अडचण येत आहे. तसेच फॉर्म दुरुस्ती होते का असा प्रश्न देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला विचारलेला होता आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तारीख फॉर्म भरण्याची वाढू शकते का? तर तिन्ही गोष्टींबाबत या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाला टार्गेट करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. यामध्ये सर्व प्रश्न हे नवीन पॅटर्ननुसार असणार आहेत आणि यामध्ये पी-वाय-क्यू प्रश्नांचा देखील समावेश आहे. म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्यामधील प्रश्नांचा देखील समावेश आपण या टेस्ट सिरीजमध्ये केलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त फायदा तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये त्याचा होऊ शकतो. 51 सराव पेपर हे लिपिक पदासाठी असतील, 51 सराव पेपर हे चालक पदासाठी आहेत आणि 51 सराव पेपर हे शिपाई पदासाठी ठेवण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लिपिकसाठी फी आहे ₹149, चालकसाठी फी आहे ₹125 आणि शिपाईसाठी फी आहे ₹99. या नंबरवर कॉल करून तुम्ही यामध्ये नोंदणी करू शकता. 7350037272 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपल्या नावाची नोंदणी करायची आहे, जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक-एक प्रश्नाबद्दल बोलूया. सर्वात प्रथम ज्यांना फॉर्म भरण्यात अडचण येत आहे, विशेषतः पेमेंटमध्ये त्यांना अडचण येत आहे, तर तुम्ही शक्यतोवर सकाळी पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. काही विद्यार्थी असे होते, की ज्यांना आदल्या दिवशी पेमेंटमध्ये प्रॉब्लेम येत होता. मात्र जे काही दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी पेमेंट केलेलं आहे, तर ते यशस्वीरित्या सक्सेस झालेलं आपल्याला दिसते. सुरुवातीला हा फॉर्म भरताना आपल्याला पेमेंट करावं लागतं. त्यामुळे पेमेंट तुम्ही सकाळी करण्याचा प्रयत्न करा आणि फॉर्म त्याच्यानंतरही भरून घेतला तरी चालणार आहे. म्हणून सुरुवातीला पेमेंट जी आहे ती तुम्ही सकाळी करण्याचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांना पेमेंटमध्ये अडचणी येत असतील आणि शक्य तितक्या लवकर हा फॉर्म भरण्याचा तुम्ही आता प्रयत्न करावा, कारण की तारीख आपली जवळ येत आहे. दुसरा प्रश्न म्हणजे काय, तर फॉर्म एडिट करता येतो का? तर सध्या तरी तसा टॅब अवेलेबल करून देण्यात आलेला नाही. फॉर्मची तारीख झाल्याच्या नंतर मे बी तो उपलब्ध होऊ शकतो, पण सध्या तरी आपल्याला जो काही आपला फॉर्म आहे तो एडिट करण्याचा पर्याय या ठिकाणी दिसत नाही. पूर्ण प्रोफाईलवर जाऊन त्या ठिकाणी मी चेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र अजून तरी एडिटचा पर्याय उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपला फॉर्म जो आहे तो काळजीपूर्वक आपल्याला भरायचा आहे. आता ज्यांनी भरला त्यांनी तर भरला, पण ज्यांचा भरायचा बाकी असेल त्यांनी कृपया त्यामध्ये लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक माहिती भरावी. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर तारीख वाढू शकते का? तर ते कोणीही सांगू शकत नाही. इथे न्यायालयाने भरती काढलेली आहे. न्यायालयावरच डिपेंड आहे की तारीख एक्सटेंड करून देतात किंवा नाही देत. आपण जर मागील काही गोष्टी पाहिल्या तर काही परिस्थितीमध्ये तारीख ही वाढवून देण्यात येते, पण बऱ्याच कंडिशनमध्ये या ठिकाणी न्यायालयाची तारीख ही वाढताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सध्या 5 तारीख जी आहे ती तुम्ही शेवटची धरून या ठिकाणी फॉर्म भरावा. लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तारीख वाढण्यासंदर्भात अजून तरी काहीही नोटीस आलेली नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, जर फॉर्म एडिट करण्यासंदर्भात आणखी काही माहिती उपलब्ध झाली तर नक्कीच ती आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल किंवा त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांकडून काही छोट्या-मोठ्या चुका झालेल्या दिसतात. तर तुम्ही फॉर्म भरलाय काय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्याकडून काही चूक झाली का? तेही तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.